तर पहा मग मुंबईला आपण फिल्म सिटीत कुठं आलो, डायरेक्ट गोकुलधाम सोसायटीच्या जवळ. आणि हे मंदिर तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या पिक्चरात तर 100% पाहिलेलं आहे. हे साक्षात आपल्या समोर अजय देवगण आहेत की त्याचं डुप्लिकेट आहे रे बा. तर चला मग या 2026चा मुंबईचा प्रवास तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवतो. व्लॉग पूर्ण पहा. डिस्क्याव डम 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 डम. तर नमस्कार मंडळी सगळे, मी सुशील लोणकर भक्त मारुती राहायचा आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. तर फायनली मंडळी या 2026 मध्ये आपला प्रवास होत आहे मुंबईला जासाठी, वर्षाच्या सुरुवातलेच. तर आपण सध्या आपल्या अकोटवरून निघत आहे अकोल्याला जासाठी. माझ्यासोबत छोटू येणार आहे, कोणती सगळे व्हिडिओ शूटिंगसाठी छोटू सोबत लागतेच आपल्याला. तर लवकरच ट्रेन येणार आहे, ट्रेन पकडून सरळ आपल्याला सकाळी 6 वाजता मुंबईला पोहोचायचं आहे. ते बरोबर आपल्याला 5:30 वाजता पोहोचून देणार आहे. त्या ठिकाणाहून बढियापैकी आपली फ्लॅटची सुद्धा व्यवस्था करून दिलेली आहे आपल्या अनुपदादा गोरे यांनी. बोला मंडळी, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. तर मंडळी आपण सध्या आलेला मुंबईला, म्हणजेच गोरेगाव या ठिकाणी. इकडे पूर्ण दादा हे आपली पूर्ण मित्रमंडळी आहे. काय झालं भाऊ? नाही, लाइटिंग सोडली हटले काय झालं मंडळी? इकडून नाही पा व्ह्यू पा, काम खतरा निघून राहिला. आपण सध्या 17व्या मजल्यावर आहे मंडळी. 24 मजल्याची बिल्डिंग आहे. काय म्हणता आबा? अमिताभ बच्चनला पाहिलंय का तुम्ही मुंबईत? अरे देखा, कहाँ पे देखा? ये वेस्टर्न में, हाँ? वेस्टर्न में देखा? और ये होटल नीचे उसका औरत को भी देखा, जय बहादुरी को. बघायला आपल्या अकोटमध्ये नाही एवढ्या 17 मजल्याची बिल्डिंग आहे, नाही तर भांडणं झाले काय त्याला कुत्तो याच्याहून. चला सकाळी मस्त पोहेचा नाश्ता करून घेतला. मंडळी आपल्या दादाचं म्हणणं असं आहे की थोड्या वेळ टाइम आहे तर तोपर्यंत तुम्ही या ओबेरा मॉल मधून बढियापैकी तो मॉल पाहून या. पहा मंडळी किती मोठा मॉल आहे हा मुंबई मधला. तिथं म्हणतो उन्हाळ्यात लोक कूलर नसतील लावा, तिकडे येऊन जात असतील एसी मध्ये राहिले. या ठिकाणी पाहू काही घ्यासाठी आपल्याला. मंडळी ही बिल्डिंग आहे की काय होय? हा तुम्ही सांगा काय होय हे? बरं ते तर ते असं टांगार पडते काही बिल्डिंग आहे. आता आम्ही मॉलमधून आलो, थोडंसं फिरलो, बरं वाटलं आता म्हणाले. तर मंडळी आपण सध्या आलेला मुंबईमध्ये, म्हणजेच गोरेगावले या ठिकाणी फिल्म सिटीत. तर मंडळी या ठिकाणी गोरेगावमध्ये समोर फिल्म सिटीत आपण आलेलो. या ठिकाणी 2 गेट आहेत. तर आपण आता पहिल्या गेटवर आलेलो. या ठिकाणी बढियापैकी आपल्या तिकीटची व्यवस्था करून दिली आपल्या अनुपदादांनी बढियापैकी. या ठिकाणी छोटू आणि मी आपण चालत आहे फिल्म सिटीत. आता तू आपल्या इकडे काय काय दिसते काय काय नाही, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर मंडळी आताच तुम्ही तारक मेहता का उलटा चष्म्यामध्ये रिसेंटली एक एपिसोड पाहिला असेल की बापूजी जे आहेत ते या झाडावर लटकतात तर सापाच्यानं. तर ते हेच झाड आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे. आणि इकडे बाजूने जे आहे हे गोकुलधाम सोसायटी आहे. तिकडे अंदर असं जाता येत नाही म्हणतात, सहजासहजी कोणती तिकडे शूटिंग चालूच राहते. तर आम्ही आमच्या याच्यातले जे हे आपल्या गाडीतले जे लोक होते आम्ही दुरून या ठिकाणी असं बरोबर बघितलेलं आहे. या ठिकाणी असं मंदिर आहे इथं कृष्णाजीचं. जास्त अंदर तर काही जाता नाही आलं, पण गोकुलधाम सोसायटीचा लोगो दिसलेला आहे. या ठिकाणी दर्शन झालं गोकुलधाम सोसायटीचं फायनली, जे आपण लहानपणापासून पाहत आलो. तर काय मग अशा प्रकारे बाहेर निघालो. या ठिकाणी हे गणपती बाप्पाचं मंदिर होतं. या ठिकाणी दर्शन वगैरे घेऊन घेतलं. आणि हे जे मागं हे टीनं दिसून राहिले याच्या मागच गोकुलधाम सोसायटी आहे. तर मंडळी खरंच गोकुलधाम सोसायटी पाहिली की असं वाटते अरे यार, जसं फिलिंग्स जे आहेत ते असे एकदम सॅड होऊन जातात की आपण लहानपणापासून ते पाहत आलो. आपल्यासाठी आपली सोसायटी अशी असली पाहिजे, पण काय जाऊ द्या. आणि हे समोरून सोसायटीचं गेट पाहायला भेटते, पण ते असं काही कारणास्तव असं पाहायला नाही भेटलं आपल्याला. आणि थोडं समोर गेलं की या ठिकाणी बिग बॉसचं सेटअप सुद्धा दिसते. या ठिकाणी अंदर शूटिंग चालू आहे. हा झाडाच्या मागे आपल्याला रोड दिसते, हा लय फेमस आहे दिसते. पण आपण एक कोई मिल गया पिक्चर मध्ये पाहिलं होतं. या ठिकाणी जादूचा तो रोल होता थोडासा. आणि हे फिल्म सिटीतलं असं मंदिर आहे की इथं हर एक पिक्चर आले, हर एक सिरियल मध्ये या ठिकाणी देव बदलतात. म्हणजे या ठिकाणी एक फेमस मंदिर आहे, तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच याच्यात. पहा मंडळी हेच आहे ते मंदिर. आता आलो आपण बॉलिवूड पार्क मध्ये, या ठिकाणी फिल्म सिटीत. या ठिकाणी आपल्याला डुप्लिकेट हिरो हिरोईन सुद्धा पाहायला भेटतील आणि मस्त एन्जॉयमेंटसाठी मस्त आहे हे ठिकाण. जबरदस्त लोकेशन आहे फोटोशूटसाठी, व्हिडिओ शूटसाठी. काही टेन्शन नाही आहे. या ठिकाणी आपण बिंदास असं फोटोशूट, रील्स वगैरे काढू शकतो. या ठिकाणी मस्त जेवण वगैरे केलं, जबरदस्त लोकेशन आहे. या ठिकाणी आपण थोडी येडेचालही करू शकतो. इथं मस्त असं खेळण्याला आहे का लहान लहान पोरांसाठी, मोठ्या व्यक्तींसाठी. या ठिकाणी असं बॅकग्राऊंड सुद्धा डुप्लिकेट आपल्याला दाखवलेलं आहे या बॉलिवूड पार्कमध्ये. जसं की बॉलिवूड न्यूज, या पायऱ्या गिऱ्या याच्यावर आपण चढून अशा व्हिडिओ फोटो वगैरे गंमतचे काढू शकतो मस्त. आणि हे पहा आमचं गडी आहे जसं की त्या याच्यावर झोपेल आहे
पलंगावर, पण व्हिडिओ संपलाच की असं वाटतं की खरंच झोपलं होता काय. आणि तिकडे बलून आहे आणि इकडे यापर्यंत इंजेक्शन टोचलं भाऊ. काय सांगू तुम्हाला आता. सोबतच 70 चष्मा लावून अशी मजेशीर गेम सुद्धा खेळता येतात. तर चला मंडळी, फायनली आता आपण निघणार आहे अनुप दादाच्या घरी जायसाठी. दादाने आपल्याला बढियापैकी नाश्ता करायला बोलावलेला आहे. तिथून मग पुढची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला मी सांगतोच. आपण विकट दादाची इथं होतो आतापर्यंत. बढियापैकी दादाने मस्त सोय केली. बढियापैकी आता आम्ही आंघोळ वगैरे करून सरळ निघत आहे आता इथून. तर चला मंडळी, फायनली आपण तयार झालेला. इकडे बॅग वगैरे काढलेली आहे. तर मंडळी फायनली आपल्याला अनुदादा भेटलेले आहेत बढियापैकी. आता मस्त जय श्रीराम दादाजी तर मस्त नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो मुंबईच्या इकडे. या ठिकाणी मेन सिटीत आम्ही आलो. इकडे अंबानीचं घर वगैरे पाहिलं थोडंसं बढियापैकी. तर मंडळी बरेच आपण व्हिडिओ काढले काही बीचवर. आता 1-2 क्लिप काढून घेतल्या आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकासाठी. दादाच्या घरी तर नाश्ता झालाच, पण येता येता मस्त जेवण सुद्धा आम्ही करून घेतलं बढियापैकी मस्त. आणि तिथून सरळ आलो मग मरीन ड्राईव्हवर. या ठिकाणी मस्त व्हिडिओ वगैरे काढले आम्ही. आणि रिसेंटली मंडळी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आपला मरीन ड्राईव्हवरचा. तुम्ही पाहिला असतं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बाहेर आताही कोण आहेत. हे आहेत साक्षीताई पांडे. हे आपल्या दर्यापूरच्याच आहेत, पण ह्या मुंबईला असतात. तशी ताईंसोबत इंस्टाग्रामवर तर भेट होतीच, पण आपल्या अनुप दादांनी सुद्धा भेट करून दिलेली आहे कॉन्टॅक्ट वगैरे करून. आणि मस्त आम्ही रील्स शूट केले या ठिकाणी. आणि नंतर आलो शाहरुख खानच्या बंगल्याजवळ. या ठिकाणी बढियापैकी मस्त शूट वगैरे काढून घेतला. तुम्ही रील्स पाहिला की तोही टाकलेला इंस्टाग्रामवर. इथं आल्यावर मग आपल्या गळ्यानं छोटून बढियापैकी ही शाहरुख खानची पोस्ट देऊन दिली होती. मस्त व्हिडिओ काढले रिलेटेबल. जसं की आपण मुंबईला गेलो की पाहतोच की शाहरुख खान घराच्या बाहेर येईन नाही येईन. पण 1-1.5 वर्षापासून आलेच तिथं म्हणतात ते घराच्या बाहेर. मग काय सरळ निघून चालला आलो. बाय बाय टाटा करून दिला. जय श्रीराम म्हटलं भेटू पुढच्या वेळेस. आणि सलमान खानच्या घरासमोर तर या ठिकाणी सिक्युरिटी लागलेली आहे की तिथं समोर उभंही राहता येत नाही. मग काय तिथून सरळ निघून चालला आलो. आणि मग आलो सरळ ताज हॉटेलच्या इकडे. ताज हॉटेलचे उभेच कट काढले गेले. तर मंडळी ॲडजस्ट करा तुम्ही थोडंसं, कोण की व्लॉग बढियापैकी काढता नाही आला, कोण की कॅमेऱ्याची चार्जिंग डाऊन झाली. आणि समोरच गेटवे ऑफ इंडिया जवळ आलो. या ठिकाणी मस्त कट वगैरे काढून घेतले, शूट वगैरे काढून घेतला बढियापैकी. Welcome to me. अशा प्रकारे मंडळी छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला हा मुंबईचा प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून तर सांगाच. आणि या ठिकाणी आपल्याला सबस्क्रायबर सुद्धा भेटलेले आहेत या प्रायव्हेट बसमध्ये. कारण की आता आपण चाललेलो आहोत पुण्याला थोडंसं आपल्याला एक प्रमोशनचं काम आहे. त्या ठिकाणी आपला मित्र आहे प्रसाद गण, तर त्याच्यासोबत आपल्याला प्रमोशनचा व्हिडिओ काढणं आहे. चला मुंबईसोबत आपलं पुन्हा दर्शन सुद्धा होते. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. पुढचा व्हिडिओ लवकरच येणार. तोपर्यंत जय श्रीराम, धन्यवाद मंडळी. जय देवा मारुती राय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा.